अपडेटसाठी पुढची एक मोठी बातमी आहे, कारण देशामध्ये लवकरच पॅन कार्डामध्ये बदल होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या कॅबिनेटने सोमवारी पॅन 2.0 या योजनेला मंजुरी दिली आहे। नव्या पॅन कार्ड योजनेसाठी केंद्र सरकार 1435 कोटी रुपये खर्च करणार आहे। कर रचनेमध्ये पारदर्शीपणा आणि कर चुकवेगिरीला आळा बसावा म्हणून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे। या योजनेच्या अंतर्गत पॅन कार्डचं डिजिटायझेशन होणार आहे। नवीन पॅन कार्ड QR कोडसह उपलब्ध होईल। अद्ययावत पॅन कार्ड करदात्यांना मोफत उपलब्ध करून दिलं जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। याविषयी बोलूयात। अविनाश आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेले आहेत। अविनाश, लवकरच हे पॅन कार्ड 2.0 ही योजना येते, कसं असणार आहे नेमकं हे पॅन कार्ड? देशात फार महत्त्वाची बातमी आहे की पॅन कार्ड बहुतांशी सगळ्याच भारतीयांकडे असतं। अंदाजे जो आकडा आहे तो 78 कोटीचा आकडा भारतातला आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटने सोमवारी या पॅन कार्ड 2.0 ला मंजुरी दिलेली आहे। याच्यासाठी अंदाजे 1435 कोटी रुपये खर्च येणार। याचं महत्त्व म्हणजे कसं, कर रचनेत पारदर्शीपणा आणि कर चुकीला आळा घालण्यासाठी या पॅन कार्डचा उपयोग होणार आहे आणि डिजिटलायझेशन होणार आहे। त्यासोबत हे पॅन QR सोबत तुम्हाला मिळणार आहे आणि यामुळे सगळ्यांना प्रश्न पडलेले आहेत की बाबा हे जर पॅन कार्ड आलं तर आपल्याला जुनं पॅन कार्ड त्याचा काही यूज होणार किंवा बदलावं लागणार का? तर केंद्राने किंवा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलेलं आहे की पॅन कार्ड बदलण्याची गरज नाहीये, ते मान्यच राहणार आहे। त्याचबरोबर नवीन पॅन कार्ड जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मोफत हे पॅन कार्ड तुम्हाला डिलिव्हर केलं जाईल। त्यामुळे जुनं पॅन कार्ड ही तुम्हाला व्हॅलिड असणार, पण नव्याने जर तुम्हाला करायचं असेल पॅन कार्ड QR याच्यासाठी तरी तुम्ही अप्लाय करू शकता। अगदी धन्यवाद अविनाश या अपडेटसाठी। पुढची बातमी बघूयात। विधानसभा निकाला